चला सामना या ठिकाणी सुरुवात करूया. हा पहिला चेंडू इथे मात्र नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय रबाडा या गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर त्या ठिकाणी आपण पाहतोय बांदाज जुमना यांच्याकडनं 100 रुपये पारितोषिक असेल आणि प्रकाश आगिवले यांच्याकडनं षटकार हॅट्रिक जर कोणी फलंदाजाने आली प्रकाश आगिवले यांच्याकडनं बॅट्समन आहे का त्याने जर षटकार हॅट्रिक मारली तर चंद्रकांत डुमना यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक असेल. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. सिंगल डबलला इथे मात्र प्राधान्य देत असताना P1चं षटक आहे. सदा या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाज आपण खेळतोय. या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा. हाही चेंडू इथे मात्र चांगला आहे. लॉर फुल टॉस फेकले जात आहेत. चंद्रकांत कावंडा यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक असेल प्रकाशला आणि अक्षय कडाळ यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक असेल प्रकाशसाठी. षटकार हॅट्रिक जर आली तर हा फटका चांगला आहे. त्या दिशेला शतरक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल का रनआउटची संधी धोक्याची घंटा होईल फलंदाज या ठिकाणी बाद. थँक्यू डिझे मास्टर. या ठिकाणी आपण पाहतोय आपला विचार केला तर एकाच गावातील ही दोन्ही संघ आहेत आणि पूर्णपणे हा संघ आपण पाहतोय नरेश हंबीर आणि सदा यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला जातोय. हा संघ आपण पाहतोय त्या ठिकाणी बघितला गेला तर चांगली गोलंदाजी चालू आहे. हा पटका फसला. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. दूरचा प्रवास करून शतरक्षक येईल आणि इथे मात्र दुसऱ्या अटेम्प्टला झेलचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं चिखलोली गावचा सुपुत्र गणेश दौरे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यायचं आपण व्यासपीठावर तुमच्यासाठी जागा आहे. पहिली ओव्हर समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या गेल्यात 5 धावा आणि रनआउटच्या स्वरूपात संजयची विकेट सुद्धा आली गेली. या ठिकाणी पहिला चेंडू या ठिकाणी गॅपमध्ये चेंडूला फेकून दिले. त्या ठिकाणी शतरक्षक कोणी नाहीये. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड खूप फास्ट आहे. या ठिकाणी आपण पाहतोय फलक 4 ने पुढे सरकेल आणि धावफलकावर धावसंख्या 9 या आकड्यावर तिचे हा फटका फसलाय. पुन्हा एकदा झेल होईल का. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. दुसरा झेल सोडला जातोय आणि फलंदाज या ठिकाणी सेफ असेल. झेल घेणं खूप गरजेचं आहे परंतु ही तर सुरुवात आहे. मी म्हणण्या चिंचवली 4 या संघाची चांगली सुरुवात अद्यापपर्यंत. चांगली गोलंदाजी चालू आहे. रोहन आहे गोलंदाज आपण पाहतो. या ठिकाणी हा चेंडू इथे मात्र लेट कट खेळला जातोय. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी शतरक्षक आहे परंतु चेंडूला
उचलून फेक करेपर्यंत फलंदाज होईल जोमा. धाव एक पण नाहीये पंच. म्हणजे चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या ठिकाणी. अप्रतिम. लगभग बाउंड्रीला टच झाला होता लगभग हा चेंडू, तिथे मात्र पकडला गेला. आपण का चांगला पुन्हा एकदा गॅपमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, थोड्याशा चुक्या करतो या ठिकाणी चिंचवली 4 हा संघ. एक धाव तर केली कंप्लीट आणि दुसरी धाव सुद्धा आरामातरित्या कंप्लीट. त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण संघ आपण पाहतोय पूर्णपणे. थोडंसं फंबल तर होईल या ठिकाणी आपण पाहतोय आणि पूर्ण चिंचवली संघ या ठिकाणी मात्र एन्जॉय करत असताना हा सामना आपण पाहतोय. चुरशीची ही लढत आपण पाहतोय, मैत्रीपूर्ण लढत असेल. या टीमला चिंचवली 4 या टीमला इथे मात्र लीड करत असताना सदा उर्फ रबाडा हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण केलंच जात आहे मी म्हणेन, परंतु थोडंसं फंबल होतोय. पहिल्यांदा खेळतोय हा संघ आपण पाहतोय. या दरम्यान गणेश धोरे यांचं आगमन होत असताना त्यांचं सुद्धा आमच्या वतीने, आयोजकांच्या वतीने, मंडळाच्या वतीने आणि पूर्ण BCC चिंचवली संघाच्या वतीने या श्रद्धांजली शतकामध्ये करेन सरस स्वागत. चांगली गोलंदाजी चालू आहे अद्यापी. हा फटका चांगला पुन्हा एकदा खोलवर टप्प्यामध्ये डायरेक्ट हिट. यस, इट इज आउट. फलंदाज होईल बाद. प्रकाश बॅक टू पॅव्हिलियन. तम्मार दम, किसमें कितना है दम, जो जीतेगा वही कहलाएगा बाजीगर. डबल कव्हर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल या ठिकाणी होत असताना 2 विकेटच्या स्वरूपात लागत असताना पाहायला गेलं तर 15 धावा लागल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कर गोलंदाज असेल पुन्हा एकदा. चला लवकर खेळा मित्रांनो. चंद्रकांत गावंडा यांच्याकडनं रामदास वाघसाठी 500 रुपये असतील. षटकार हॅट्रिक साठी आपण पाहतोय. चेंडू ब्लॉक हॉल मध्ये हलक्याच्या हाताने टॅप केले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि चुकीचं क्षेत्ररक्षण करतो या ठिकाणी चिंचवली 4 हा संघ आपण पाहतोय. नक्कीच त्यांच्या माध्यमातून थोडस घाई केली जाते. एक नाविन्यपूर्ण संघ आहे, सदाला आपण पाहतोय. त्या ठिकाणी मात्र लीड करत असताना तिसरा ओव्हर त्याच्या माध्यमातून फेक केले जाते. पहिल्या चेंडूवर मिळाला या ठिकाणी चौकार आणि चौकाराच्या मदतीने आपलं पुढे सरकेल 19 धावा. हा चेंडू इथे मात्र चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिझन मधनं आणि चेंडू थांबणार नाहीये. वाईट +4 म्हणजे धावा मिळतील या ठिकाणी 5 विजय. होईल का? तिसरा झैल या ठिकाणी सोडला जातोय. सदाला या ठिकाणी बघा बॅकअपही नाहीये.
हा झेल खूप महत्वाचा होता, कारण रामदास वाघाला आपण पाहतो एक क्लासिकल खेळाडू आहे. हा फटका डान्सिंग डाऊन द विकेट, शतरक्षक आहे बघा, येतोय झोमा पारधी यांच्या बॅट मधनं षटकार. इमारत जरी जुनी असेल ना तरी या पाया अजून मजबूत आहे हे सांग झोमा पारधी. माफी असेल परंतु सांगतोय झोमा पारधी उर्फ टायगर या नावाने ओळख असलेले हे फलंदाज आहेत. हलक्या हाताने टॅप केले जात आहे पुन्हा एकदा. त्या ठिकाणी शतरक्षक आहे, यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय पंढरीनाथ. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय. झेल खूप महत्वाचे होते या सामन्यामध्ये, झेल खूप मिस झाले गेलेत. हाय फटका चांगला आहे, स्वतःच्या फॉलो मध्ये चेंडूला अडवायचं होतं, रनआउटची संधी आहे, थ्रो चुकीचा आहे. लेझी क्रिकेट, लेझी क्रिकेट बालचंदच्या माध्यमातून हा थ्रो चुकीचा होता. नक्कीच गोलंदाजी चांगली चालू आहे या ठिकाणी. नशिबाचा चौकार सुद्धा मिळाला चंदेरी चिंचवली संघाला. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतो 32 धावा लागत असताना अद्यापही. हाय फटका चांगला आहे, ओव्हर पिच चेंडू. सब 2 विकेट आपण पाहतोय. 3 ओव्हर समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावर लागल्या जातात. या ठिकाणी पंच थोडं लवकर खेळायचंय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चिंचवली 4 या संघाने लगेचच. अडतीस धावा धावफलकावर 3 ओव्हर समाप्तीनंतर. हा फटका इथे मात्र पुन्हा एकदा पसला जातोय. झेल खूप महत्वाचा आहे आणि या ठिकाणी मात्र चेंडूला अडवलं जातंय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय. 3 ओव्हर समाप्तीनंतर 38 धावा. या ओव्हरमध्ये गोलंदाज आपण पाहायला गेला तर हरेशला आपण पाहतोय आणि पहिल्या चेंडूवर मिळाल्या 2 धावा. बऱ्याच विकेट सोडल्या गेल्या, कॅचेस सोडल्या गेल्या, त्याचं रूपांतर मात्र इथं मात्र भोगावं लागतं या ठिकाणी. आता मात्र आपण पाहिलं गेलं तर या चिंचवली 4 या संघाला हा चेंडू इथे मात्र वाईट आहे. पंच सांगत असताना अनुभव आहे या दोन्ही खेळाडूंकडे, खूप सारा अनुभव आहे. लगभग 25 ते 26 वर्षांचा अनुभव आहे क्रिकेटमध्ये झोमा पारधी आणि रामदास वाघ या फलंदाजामध्ये. हाय फटका चांगल्या कव्हरच्या दिशेने उडवला. त्या ठिकाणी कुणी शतरक्षक कोणी नाहीये. एकदा कंप्लीट केली जाते, दुसरी धाव कंप्लीट केली जाईल. त्या ठिकाणी चेंडू चाललाय
डीप एक्सच्या कव्हरला मिळतोय हा नशिबाचा चौकार. विजय धावत आपलं कव्हर लागले जातात या चौकाराच्या मदतीने. अजून काहीशे चेंडू शिल्लक आहेत हरेश या गोलंदाजाचे. हाय चेंडू इथे मात्र फटका फसलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. आता चुका नसतील फलंदाज होईल बाद. झुमा फॉर दी बॅक टू डगआउट. फलंदाज चांगली गोलंदाजी. हॅट्रिकच्या उंबरट्यावर हॅट्रिक मिळेल का या ठिकाणी. पुन्हा एकदा चेंडू तर हवेत होता त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव बॅकअप आपण पाहतोय त्या ठिकाणी. नरेश हंबीर या ठिकाणी देत असताना हरेश येतोय गोलंदाजी मार्कर. गोलंदाज हरेशला पाहतोय. चांगली गोलंदाजी अद्याप चालू आहे. 2 विकेट त्याच्या नावावर आल्या गेल्यात या ओव्हरमध्ये बघितलं गेलं तर. हा चेंडू पुन्हा एकदा 9 घोषित केला. पंचांनी एक धाव कंप्लीट केली जाते त्या ठिकाणी. सध्या आहे एक धाव रनआउट तर आहे. रनआउट मिळू शकतं आणि यस फलंदाज होईल बाद. या ठिकाणी आपण पाहतोय अनंत कडाळे यांच्याकडनं चौकार. हॅट्रिकला मनोहरसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. हा चेंडू इथे मात्र मनोहरसाठी 500 रुपये पारितोषिक असेल या ठिकाणी अनंत कडाळे यांच्याकडनं. हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे हॅरेसचा. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या ओव्हरमधील. हा पटका इथे पुन्हा एकदा पसलाय त्या ठिकाणी. पंढरी आहे. पंढरीकडनं चुका अजिबात नसतील. तिसरा हादरा या ठिकाणी या ओव्हरमध्ये चंदेरी चिंचवली संघाला लागत असताना धाव फलकावर धावसंख्या झाल्या गेल्यात. तर विचार केला तर 50 धावा या ठिकाणी लागल्या गेल्यात.
आले तर नक्कीच 500 रुपयांचं पारितोषिक मिळेल. कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला जबराट चौकार जर आले तर अनंता कडाळ यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक असेल. रमाकांत हा गोलंदाज आपण पाहतोय. हा चेंडू इथे मात्र वाईट असेल. अजून संधी आहे. या ठिकाणी आपण पाहतोय चौकार आलाय. 54 धाबा एक वाईट आहे. 55 धाबा झाल्या गेल्या त्या ठिकाणी आपण पाहतोय. आजच्या दिवसातील उच्चांक सुद्धा गाठला जातोय. हा चेंडू इथे मात्र लाईन आहे चांगली आहे. चेंडू चांगला आहे. पाहिले गेले तर सामना आपण पाहतोय. एकाच गावातील हे दोन्ही संघ आपण पाहतोय. हा चेंडू चांगला आहे. फटका आहे चांगला त्या ठिकाणी सध्या आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव आणि फलंदाज होईल या ठिकाणी मनोहर पाद आणि थँक्यू डीजे. हा फटका चांगला आहे त्या ठिकाणी. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये विकेट मिळेल का? डायरेक्ट हिट आणि फलंदाज होईल या ठिकाणी बाद. विजय बॅक टू पवेलियन. होता ओव्हर समाप्त आणि पहिल्या इनिंगमध्ये धावफलकावर संख्या आपण पाहतोय तर लागत असताना टॉचविनसाठी यायचं या ठिकाणी भोज संघ आणि जांभिवली संघाचा कर्णधार. शेवटचा चेंडू आहे का? येस, आमचे स्कोरर सांगत असताना एक चेंडू वाईट होता. जांभिवली संघाचा कर्णधार आणि भोज संघाचा कर्णधार लगेचच मैदानात यायचंय. भोज संघाचा कर्णधार आलाय श्रीपत. जांभिवली संघाचा कर्णधार यायचा आकाश टॉचविनसाठी. या दरम्यान मान्य श्री सोमा आंबीर साहेब सुद्धा आलेत. त्यांच्याच शुभ हस्ते आपण करूया लगेचच टॉच बॉक्समध्ये. हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा काळपीचे सायन चेंडू चाललाय. हाई झेल होता. लगभग एकच धाव होती परंतु त्या ठिकाणी 2 धावा खर्च केल्या जात आहेत आणि तिसरी धाव घेत असताना या ठिकाणी होईल फलंदाज बाद. हा फलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल विचार केला. अनंता थोडा इकडे ये धावत. 2 मिनिटं ये. बॉस्ट संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय या ठिकाणी आपण पाहतोय.
यानंतर होणारा सामना असेल भोज बनाम जांभिवली असा सामना असेल. चला शतरक्षण सजून घ्या चंदेरी चिंचवली संघ. चला सामना चालू करा पंच आणि आपलाही लक्ष ठेवा जरा. सलामीची जोडी या ठिकाणी येत असताना रोहन आणि हरेश ही जोडी आहे मैदानात. चिंचवली 4 आणि चंदेरी चिंचवली हा सामना आपण पाहतोय. 59 धावा बनवायच्यात, 58 धावा बनवल्या त्या ठिकाणी चंदेरी चिंचवली संघाने. झेल जर घेतले असते तर लो स्कोरिंग सामना पाहायला मिळाला असता, परंतु पहिला चेंडू या ठिकाणी ओरपिच होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे हरिश्चंद्र. एक धाव तर केली कंप्लीट आणि एकच धाव. बारा पूर्णांक 0-0च्या सरासरीने खेळ करायचा आहे. 60 धावा बनवायच्या तरी सुद्धा सदासारखा फलंदाज मागे आहे, म्हणजे काहीतरी रणनीती वेगळी पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहतोय. यानंतर लगेचच जांभिवली हाही चेंडू चांगला, हाही चेंडू चांगला या ठिकाणी आपण पाहतोय. शांत आणि संयमी क्रिकेट खेळ केला जातो या ठिकाणी. चंदेरी चिंचवली संघाचा विचार केला ना तर बरेचसे जुने जाणते खेळाडू आपण पाहतोय. चिंचवली 4 हा असा संघ आपण पाहतोय, नाविन्यपूर्ण संघ उभारत असताना या ठिकाणी चिंचवली गावातील याकरिता चिंचवली 4 हे नाव दिले. व्हॉट अ स्टॉक, डान्सिंग डाऊन द विकेट, डीप पॉइंटला येतोय हा वन बाउन्स. ओव्हर रन्स मिळतील परिपक्व 4 धावा. चौकार आलाय, चौकाराच्या मध्ये आपलं पुढे सरकेल आपलं काम धावसंख्या आपण पाहतोय 5 या आकड्यावर लागत असताना डीप पॉइंटला चौकार मिळालाय. हा पटका चांगला आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे या पटक्यासाठी, विजयकडनं चुका नाही, फलंदाज होईल बाद या ठिकाणी आपण पाहतोय. रोहन बॅक टू पॅव्हिलियन. सदा उर्फ भाडा या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय जुने जाणते गोलंदाज आहेत जोमा पारदी उर्फ टायगर या नावाने ओळख असणारे. एक चौकार तराला या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. हा चेंडू ओरपीच चेंडू होता, ओव्हर समाप्त होती. त्या प्रकारावर धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय. टीम या ठिकाणी चिंचवली 4
हा संघ आपण पाहतो. चिंचवली 4 म्हणजेच तुम्हाला सांगू इच्छितो लगभग विचार केला या अगोदर चिंचवली गावामध्ये 3 संघ होते आणि एक नाविन्यपूर्ण संघ तयार झाला. पूर्णपणे संघ हा नवीन आहे, त्यामुळे हा चौथा संघ होता आणि त्या संघाने त्या टीमला नाव सुद्धा दिलंय. या ठिकाणी चिंचवली 4 असं नाव या संघाला लागलं जात आहे. नवीन संघ आहे. 59 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रामदास पारदीला आपण पाहतोय. पुन्हा एकदा विजय आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता आणि या ठिकाणी झालाय ते 5 धावा आल्या, 1 विकेट आली. या ओव्हरची सुरुवात मात्र विकेटने झाली गेली आणि दुसरा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय डॉट येत असताना धावफलक स्थिर असेल. फक्त आणि फक्त 5 धावा, 2 विकेट आल्यात. या ठिकाणी सदाला जेवढे चेंडू खेळता येतील तेवढे चेंडू इथून मात्र खेळून काढणं खूप गरजेचं आहे. हाही चेंडू आपण पाहतो या ठिकाणी मात्र बघितलं गेलं तर चांगला आहे. हाही चेंडू चांगला आहे. हाही चेंडू चांगला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय वारंवार निर्धाव चेंडू फेकी केले जाते. फक्त 5 धावा फलकावर लागले जात आहेत. हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा डिफेक्स्टा कबरला चेंडू येतोय. पॉइंट आणि सिल्ली पॉइंट मधनं चेंडू येईल. इथे मात्र डीप पॉइंटला मिळतोय हा एक चौकार. या चौकाराच्या मध्ये दापल पुढे सरकेल. 9 धावा दापलकावर लागत असताना टीम आपण पाहतोय चिंचवली 4 या संघाच्या 59 धावा बनवायचा, अजूनही 50 धावा बनवायच्या आहेत सामना जर जिंकायचा असेल. हाही चेंडू इथे मात्र चांगला आहे. और समाप्तीचा इशारा येतोय. धावफलकावर संख्या 9, 4.50च्या सरासरीने मात्र धावफलक चालू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघितलं गेलं तर चला पंच सामना लवकरात लवकर खेळवा. या दरम्यान संतोष शीद हा असेल खूप महत्वाचा असेल. या ठिकाणी मात्र फलंदाज होईल सदाबाद. टेम्पो थोडी थांबायचं आहे. चल नवीन फलंदाज लवकर यायचं. बालचंद, संतोष, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यायचं आहे. अनंत गडाळे तुम्हाला पुकारतायत. नक्कीच चिंचवली गावचे ग्रामस्थ असतील. संतोष शीद यायचं आपण. हा चेंडू चांगला आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकदा कंप्लीट केली जाते. दुसरी धाव
आणि दुसरी धाव सुद्धा आरामात त्या कंप्लीट केली जाते या ठिकाणी आपण पाहतो चिंचवली फोर या संघाच्या गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर हाही चेंडू इथे मात्र झैल होता मी म्हणेन त्या ठिकाणी स्लॉट शिल्पचा क्षेत्ररक्षक होता परंतु यष्टी रक्षकांच्या होताने त्यानंतर झैल कॅरी केलाय फलंदाज होईल बाद डीजे चला सामना चालू करा पण लगेचच नवीन बॅट्समॅन लवकरात लवकर आपण येण्याचा प्रयत्न करा थोडंसं आपला खेळाडू कक्ष इथून मात्र थोडं लांब आहे या ठिकाणी मात्र मिळेल पुन्हा एकदा चौकार बॅट्समॅन आपण पाहतोय त्या ठिकाणी मोतीरामच्या बॅटमधनं मिळाला हा चौकार सुरेश निरगुडा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुमच्या थोडं बाजूला बघा तो आपला बाउंड्रीचा पट्टा आहे तो डाऊन झालाय येस त्या खेळाडूला काहीतरी द्या रे मित्रांनो सुरेश आपण जायचंय काहीतरी जीवाला पोटपूजा करून घ्या त्या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू इथे मात्र बॉडीला स्पर्श झालाय 2 धावा मिळतील 2 धावापेक्षा काही जास्त मिळणार नाहीये आणि 2 धावेने दाबला पुढे सरकेल दाबला का धावसंख्या आपण पाहतोय 17 ऑन स्कोर बोर्ड चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये होता इष्टांवर आदळलाय या ठिकाणी मात्र फलंदाज होईल बाद या संघाला लागत असताना 5वा धक्का डीजे हाय फटका या ठिकाणी डॉट चेंडू आहे हा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर पिच होता त्या ठिकाणी चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये बॅटची टो इंडची थोडीशी एज लागली होती आणि ते आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र यष्टीरक्षक कव्हर करत असताना हाई चेंडू इथे मात्र चांगला आहे सटीक लाईनची गोलंदाजी चालू आहे या ठिकाणी आपण पाहतोय चिंचवली 4 आणि चंदेरी चिंचवली हा सामना आपण पाहतोय चंदेरी चिंचवली संघाकडे अनुभव खूप आहे परंतु चिंचवली 4 हा संघ आपण पाहतोय या ठिकाणी बघितलं गेलं तर आपल्या आयुष्यातील सुरुवात करत असताना मी म्हणेन चांगला खेळ केला या चिंचवली 4 संघाने लगभग 4 ते 5 कॅचेस सोडल्या गेल्या त्या कॅचेस जर सोडल्या नसत्या तर कुठेतरी सामन्यामध्ये रोमॅच
पाहायला मिळाला असता. हा चेंडू इथे मात्र पंच सांगत असताना लाईन खराब आहे आणि धावफलकावर धावसंख्या 1 पुढे सरकेल. धावफलका धावसंख्या 22 या आकड्यावर पोहोचत असताना चांगली गोलंदाजी चालू आहे. यद्यपि विचार केला तर हाही फटका चांगला आहे. सरळ रेषेत चेंडूला खेळ केला. त्या ठिकाणी शतरक्षक आहे परंतु चौकार मिळतो आणि चौकाराच्या मधून धावफलका धावसंख्या आपण पाहतो. तुम्हाला संध्या मिळतील नक्कीच. अगोदरच संगीत वाजवू नका. यानंतर भोज आणि जांभेली दोन्ही संघात तयार राहायचंय. फुल टॉस होता. लोअर फुलटाचा हा चेंडू विजय हाय गोलंदाज आपण पाहतोय. रामदास वाघच्या माध्यमातून नवीन नवीन गोलंदाज या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या ठिकाणी आपण पाहतोय हाय चेंडू फुलाले. त्या ठिकाणी शतरक्षक आहे आणि चेंडू पडेल नोमॅन्स लँड मध्ये. 2 धावेच्या मदतीने आपला धावसंख्या आपण पाहतोय. तर विचार केला तर 28 ऑन स्कोअरबोर्डवर पण पाहिलं गेलं तर येणारे 4 चेंडू आणि 31 धावा. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे परंतु लाईन खराब पाहतोय आपण या ठिकाणी. आपण पाहिले गेले तर विजय हा गोलंदाज आहे. पुलावर लेनचा हा चेंडू पुन्हा एकदा फटका या ठिकाणी फसला जातोय. त्या ठिकाणी शतरक्षक होता. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला गेला. सेल इथे मात्र जमिनीला धान झाला गेला. लगेचच भोज आणि सांबिवली संघाने तयार राहायचंय. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे परंतु लाईन आपण पंचांच्या माध्यमातून पाहतोय खराब घोषित करत असताना हा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर समाप्त. सामना जिंकला या ठिकाणी चंदेरी चिंचवली संघाने. आपण पाहतोय त्या ठिकाणी लगभग विचार केला तर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी यायचं आहे. नो डाऊट अबाउट. ज्यांनी गोलंदाजी सुद्धा चांगली केली. 2 ओव्हर हाताळल्या. फलंदाजी करत असताना धावफलकावर धावसंख्या आपल्या